नमस्कार, मी विशाल परदेशी. बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूया आता क्षणाच्या ब्रेकिंग न्यूजने आणि ही ब्रेकिंग न्यूज येते रायगडमधून. रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर 2 दिवसात 5 मृतदेह आढळून आले. अलिबाग तालुक्यात शनिवारी 4 तर मुरुड इथे शुक्रवारी रात्री 1 मृतदेह सापडलाय. मुरुड, नवगाव, आवास, दिघोडी इथे मृतदेह सापडलेत. तौक्ते चक्रीवादळादरम्यान खोल समुद्रात बेपत्ता झालेल्या बोटीतील हे मृतदेह असण्याची शक्यता आहे. आढळून आलेले 5ही मृतदेह हे पुरुषांचे आहेत. बोलूयात आमचे प्रतिनिधी मोहन जाधव आपल्या बरोबर आहेत. मोहन, या मृतदेहांची ओळख पटू शकली आहे का? या मृतदेह जे सापडले होते 5 मृतदेह आहेत, पुरुष आहेत. त्यांचे चौकशी आणि त्यांचे जे फोटो आहेत त्यांचे सगळे ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी गेलेली आणि सगळे मृतदेह आपल्या हॉस्पिटलला ठेवून त्यांचे जे मृतदेह आहेत त्यांची ओळख पटवणं आणि त्यांचं जे DNA टेस्ट वगैरे ते आता सगळीकडे म्हणजे ते चालू आहे. आणि हे जे मृतदेह कुठले आहेत, चक्रीवादळाचे जे मच्छीमार आहेत का, हे जे ONGCच्या बोटी आहेत त्या ठिकाणचे जे मृतदेह आहेत हे आता पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी ओळख पटवण्याचं काम आहे. हे शुक्रवार आणि शनिवार या 2 दिवसात हे 5 मृतदेह सापडले आहेत. अलिबाग तालुक्यात आणि मुरुडमध्ये हे मृतदेह आहेत. मुरुडमध्ये हे दुसरी घटना आहे. दोनदा हे पुरुष जे आहेत मृतदेह हे 2दा सापडलेले आहेत. मुरुड पोलीस आणि अलिबाग पोलीस हे या ठिकाणी जे मृतदेह आहे हे ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. ONGCला कळवण्यात आलेलं आहे. जे आव्हान केलंय की हे मृतदेह कुणाचे आहेत किंवा कुठं कोण बेपत्ता आहे का, कोळी बेपत्ता आहे का, असं आव्हान करून पोलिसांनी सांगितलेलं आहे. धन्यवाद मोहन या सगळ्या तपशिलाबद्दल. या मृतदेहांची माहिती घेऊन त्यांची ओळख पटवण्याचं काम आता सध्या सुरू आहे. हे जेवढे मृतदेह आता सापडलेले ते सगळे पुरुषांचे आहेत. आणि जी घटना घडली होती तोक्ते चक्रीवादळाच्या सगळ्या कालावधीमध्ये बारचे काही लोकांनी समुद्रात उड्या टाकल्या होत्या स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आणि या खवळत्या सगळ्या लाटांमध्ये ते बेपत्ता झाले होते. तेच हे मृतदेह आहेत का, हा देखील आता भाग तपासला जातोय. मुंबईला तौक्ते चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसलाय. समुद्र किनारे आणि खाडी किनाऱ्यावरील कोळी बांधवांचे यामुळे नुकसान झाले. मुंबईच्या ट्रॉम्बे जेट्टीलाही मोठा फटका बसला. या ठिकाणी सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस आणि उसळणाऱ्या मोठमोठ्या लाटांमुळे काही बोटींचं नुकसान झालंय. मच्छीमारांच्या मच्छी पकडण्याच्या जाळ्या ज्या आहेत त्या फाटलेल्या आहेत आणि त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे आधीच मासे विकण्यासाठी निर्बंध लावण्यात आलेत आणि त्यामुळे मच्छीमारी करणाऱ्या सगळ्या कोळी बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आता तरी शासनाने आमची मदत करावी अशी विनंती मच्छीमार बांधवांनी केली आहे. कोण कामधंदेवाले होते, कोण जालीवाले होते. आता जालीवरून नाही गेले तर कामधंदेवाले काय खाणार, काय करणार? तर आम्हाला काय करायचं आहे? सरकारपासून आम्हाला जे भेटेल ते आम्हाला मान्य करू शकतो आपण, जे भेटेल ते. दुसरं काय नाही. आता कोण लॉकडाऊनमध्ये कोण कामाला पण नाही, नोकऱ्या नाही, कोणाच्या काय नाही. आम्ही काय जालीवरून जाणार, इकडे खाणार की तिकडे खाणार ते आम्हाला समजत नाही. काय दुसरं आम्हाला काय मान्यता आहे ती भेटेल सरकारकडून, ती अपेक्षा आहे. आता गावकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, नाही असं नाही आहे. सगळं माहूल, ट्रॉम्बे जेवढ्या आहे आमची किनारपट्टी, बेलारपूर पट्टी या सगळ्या होड्यांचं असं नुकसान झालेलं आहे की आता काहीच त्याचा अंदाजही लावू शकत नाही की किती नुकसान झालेलं आहे काय नाही. कारण की आता 2 वर्ष दुसरं लॉकडाऊनचं आहे. त्यामुळे आमची मच्छी पण कोण घेत नाही आहे किंवा इथूनही कोण बाहेर जायलाही नाही आहे. आता त्याच्यामुळे माणूस करणार काय आणि खाणार काय? कोळी समाज विचार करतो, इकडचे बांधव विचार करतात की समुद्रात मासे मारायला जायचे की नाही. एवढे त्यांना भीती निर्माण झालेली आहे तौक्ते चक्रीवादळामुळे. म्हणजे अशामुळे आता जवळजवळ ते 4 महिने आमची मासेमारी बंद झालेली आहे. त्याच्यामुळे सरकारने असं विचार करावा की जसं आपलं शेतकरी जसं ज्याचा जगाचा पोशिंदा आहे तसं कोळी समाज पण जगाचा पोशिंदा आहे. पण त्याच्यावर एकदम चांगल्या प्रकारे तुम्ही शासनाला आम्ही एवढी विनंती करतो की आम्हाला जेवढी तुमचे नुकसान भरपाई लवकर द्या तेवढी ही अपेक्षा करतो. या तौक्ते चक्रीवादळात वसई विरारमध्ये मोठ्या प्रमाणात बागायती मच्छीमार बांधवांचं नुकसान झालंय. त्याची पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, खासदार राजेंद्र गावित, पंकज देशमुख यांच्यासह केळीच्या बागायतीची पाहणी त्यांनी केलेली आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार असल्याचं पालकमंत्री भुसे यांनी सांगितलं. आपण जर माहिती घेतली तर साधारणपणे एका प्रमुख 3-4 जिल्ह्यांमध्ये आणि महाराष्ट्रातल्याही इतर भागामध्ये या वादळाचे परिणाम झालेले आहेत.
याचा संपूर्ण गोषवारा मला वाटतं की ताबडतोबीने आता गोळा होईल आणि शासन पातळीवरनं मदतीचं जे धोरण ठरेल ही वस्तुस्थिती आहे की ज्या पद्धतीने आता प्रवीणजी ज्या भावना व्यक्त करत होते की जेवढा खर्च इकडं होतो त्या प्रमाणात मदत नसते, ही वस्तुस्थिती आहे. शासन या संदर्भामध्ये निश्चितपणे सकारात्मक विचार करेल. यानंतर एक दिलासादायक बातमी अशी की देशातील रिकव्हरी रेट जो आहे तो वाढलाय. 3 मे रोजी देशात 17.13% रुग्ण होते. आता हा आकडा जो आहे तो 11.12% आला. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ही 87.76% पोहोचलं. देशात आतापर्यंत 2,30,00,000 अधिक जण बरे झाले. तर देशातील महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पंजाब आणि दिल्लीत सर्वाधिक कोरोना मृत्यू झाल्याचं आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं. जहां 3 मई को देश में 17.13% केसेस एक्टिव केसेस की दृष्टि में आते थे, वह घटते घटते अब 11.12% हो चुका है. इसी तरीके से रिकवरीज में भी हम एक पॉजिटिव ट्रेंड नोट कर रहे हैं. जहां 3 मई यानी कि आज से करीब 20 दिन पहले टोटल रिकवरी परसेंटेज देश में 81.7% थी, वह बढ़ते बढ़ते 87.676% हो चुकी है. देश में 2,30,00,000 से अधिक लोग रिकवर हो चुके हैं. इसमें भी एक स्लो बट रिलेटिवली बेटर ट्रेंड इन टर्म्स ऑफ मैनेजमेंट नोट किया जा रहा है. और हम देखें तो पाते हैं कि डेथ्स भी कंपैरेटिवली लिमिटेड स्टेट्स, 6 स्टेट जहां से की अधिक संख्या में नोट की जा रही हैं, वह महाराष्ट्र, कर्नाटक, तमिलनाडु, यूपी, पंजाब और दिल्ली से नोट की गई हैं. लहान मुलांना कोरोनाचा धोका वाढलेला आहे आणि आता त्यामुळेच मुख्यमंत्री डॉक्टरांशी संवाद साधणार असल्याचं कळत आहे. रविवारी म्हणजेच उद्या बालरोग तज्ज्ञांशी मुख्यमंत्री विशेष चर्चा करतील. यामध्ये नेमकं काय केलं पाहिजे? कोरोनाचा संसर्ग हा लहान मुलांमध्ये देखील वाढताना दिसतोय. लहान मुलांसाठी विशेष वॉर्ड तयार करण्याच्या संदर्भात देखील हालचाली जे आहेत ते झालेल्या आहेत. त्यांच्यासाठी विशेष वॉर्ड तयार करण्यात आलेले आहेत आणि आता टास्क फोर्समधील सदस्य आणि काही बालरोग तज्ज्ञ यांच्याशी लहान मुलांमध्ये कोरोनाचा जो काही प्रादुर्भाव वाढताना दिसतोय त्यावरनं ते संवाद साधतील. एक ठोस काही उपाययोजना करता येत आहेत का, नेमकं काय केलं पाहिजे आणि लहान मुलांना या सगळ्या संसर्गापासून कसं आपल्याला बाजूला ठेवता येईल या दृष्टिकोनातून ही चर्चा केली जाईल. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून लहान मुलांमध्ये देखील कोरोनाचा संसर्ग ज्या पद्धतीने वाढताना दिसतोय त्यावरनं चिंता व्यक्त केली जाते. अगदी 11 महिन्याच्या लहान मुलापासून तर 16 ते 17 वर्षाच्या मुलापर्यंत सगळ्यांमध्ये खरं तर या कोरोनाच्या संसर्गाचं प्रमाण जे ते वाढताना दिसतंय. बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्याबरोबर आहेत. प्रफुल्ल, बालरोग तज्ज्ञांबरोबर आता लहान मुलांमध्ये जो संसर्ग वाढताना दिसतोय कोरोनाचा, यावरनं मुख्यमंत्री चर्चा करतील. काय नेमके महत्त्वाचे मुद्दे असतील, काही ठोस निर्णय घेतले जाऊ शकतात का? एक विशाल, आपण जर पाहिलं तर अत्यंत महत्वाची ही बैठक आहे आणि ही बैठक मुख्यमंत्री जरी या बैठकीत असतील तरी देखील टास्क फोर्स मध्ये बालकांसाठी जो टास्क फोर्स तयार केलेला आहे ते टास्क फोर्सचे डॉक्टर जे आहेत ते राज्यातील बालरोग तज्ज्ञांशी या ठिकाणी बोलणार आहेत. टास्क फोर्सने बालरोग तज्ज्ञ बालकांचा कोरोना कसा रोखला जाईल या संदर्भातल्या काही एसओपी तयार केलेल्या आहेत, काही उपचार पद्धती तयार केलेल्या आहेत, ट्रीटमेंट कशी करावी या संदर्भात ते या सर्व डॉक्टरांना मार्गदर्शन करणार आहेत. आपण गेल्याच आठवड्यात जर पाहिलं तर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जो मुख्य टास्क फोर्स आहे त्या टास्क फोर्सने राज्यातील इतर डॉक्टरांबरोबर जेव्हा चर्चा केली तेव्हा 17,000 डॉक्टर या चर्चेमध्ये सहभागी झाले होते आणि कोरोनाच्या वेगवेगळे उपचार पद्धती, नवीन ट्रेंड संदर्भातली या ठिकाणी समजवण्यात आली होती. त्याच पद्धतीने हा बालरोग तज्ज्ञांसाठीचा एक सेमिनार पद्धतीनं हा सेमिनार असणार आहे आणि यामध्ये उपचार पद्धती, काळजी कशी घेता येईल या संदर्भातलं मार्गदर्शन आहे जे टास्क फोर्सचे जे मुख्य डॉक्टर्स आहेत ते राज्यातील बालरोग तज्ज्ञांना करणार आहे. धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या माहितीबद्दल. उपचार पद्धती याबद्दलच्या उपाययोजना आणि त्याचविषयी त्याचबरोबर खरं तर लहान मुलांसाठी एक स्वतंत्र कोविड वॉर्ड जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने या बैठकीमध्ये चर्चा होईल. मुख्यमंत्री स्वतः बालरोग तज्ज्ञांशी ही चर्चा करणार आहेत. यानंतर आपण पुढे पाहूयात. राज्यात कोरोनामुळे दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत असून यामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना न्याय आणि हक्क मिळवून देऊन त्यांचं संरक्षण, संगोपन आणि आवश्यक उपाययोजना करण्याकरता जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल गठीत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलाय.
राज्यात कोरोनामुळे 195 मुलं अनाथ झाली आहेत. तर आई वडील गमावलेली 108 बालकं, तर एक पालक गमावलेली 87 बालक आहेत. याविषयी आम्ही बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्याशी संवाद साधला. बघूयात त्यांनी काय म्हटलं. काही ठिकाणी आई वारली तर काही ठिकाणी मुलांचे आई आणि वडील दोन्ही जण वारल्याने मुलांचं छत्र हरवलं गेलं होतं. मात्र याचाही सामाजिक भावनेतून राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने सामाजिक जाणीवेतून विचार करून त्यांच्यासाठी एक टास्क फोर्स निर्माण केले आणि या मुलांची व्यवस्था करावी असा निर्णय राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी घेतलेला आहे. ताई माझ्यासोबत. ताई मला सांगा नेमका कशा पद्धतीचा हा निर्णय आहे आणि मुलांचं कसं संगोपन करणार आहे? आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की अनाथ बालकं म्हटल्यानंतर त्यांचं जे संगोपनाचा विषय येतो तो 18 वर्षापर्यंतचा येतो. पण ह्या काळामध्ये म्हणजे आपलं महाराष्ट्र सरकार हे पहिलं स्टेट राहिलेलं आहे जिथे आपण ते 18 ते 23 वर्ष त्यांचं वय केलेलं आहे. कोविडच्या काळामध्ये आणि खास तर आत्ता ह्या सेकंड वेव्हमध्ये खूप व्हॉट्सॲप मेसेजेस फिरायला लागले होते आणि इल्लिगल अडॉप्शन हे मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला सुरुवात झाली होती. आम्ही सगळ्यात पहिलं ते रोखलं आणि त्याच्यानंतर 18 ते 23 वर्षाच्या पोरांना या ठिकाणी बालगृहांमध्ये राहायला मिळालंच पाहिजे असा GR त्या ठिकाणी आम्ही काढला आणि हा GR आम्ही पुढे नेण्याचा देखील प्रयत्न आहे आमचा की जी मंडळी लेकरांमध्ये आणि मुलांच्या समस्यांमध्ये काम करत होती ती पण भरपूर दिवसांपासून याचं ॲजिटेशन करतच होती. पण ह्या निमित्तानं आम्ही ते करू शकलो. जवळपास 200 मुलं अशी आहेत की जी अनाथ झालेली आहेत ह्या कोविडच्या काळामध्ये. 100च्या वर मुलं अशी आहेत की ज्यांचा एक पेरेंट हरवलेला आहे. हा फिगर टेंटेटिव्ह आहे. हा जास्त कमी असू शकतो, जास्तच असू शकेल पण किंबहुना कमी तर नाही. ऑन ॲन ॲव्हरेज जर बघितलं गेलं तर जवळपास 350-400च्या वर मुलं या ठिकाणी अफेक्ट झालेली आहेत आणि त्या मुलांना खरं संगोपनाची गरज आहे. त्या मुलांना मेडिकल काउन्सिलिंग आणि सायकोलॉजिकल काउन्सिलिंगची गरज भासते आहे. 18 वर्षाचं मूल बालगृहातून कुठं जाणार आहे म्हणजे त्याच्यासाठी तर एक दुसरं संकट त्या ठिकाणी येतं. म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. व्हिडिओ जर्नलिस्ट सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. यानंतर बातमी आणि बरंच काही मध्ये वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांनी चीनच्या मुद्द्यावर बोलताना आमच्या CNN नेटवर्कच्या प्रतिनिधींशी काय मत व्यक्त केलं, काय वक्तव्य केलं, ऐकूयात. भारतीय सशस्त्र सेनाओं पे जिस तरह की काबिलियत है, हम इस काबिलियत को आगे बढ़ाते हुए देश और देशवासियों को सहयोग देने में पूरी सहायता करते रहेंगे. हमारे मंत्रालय ने एकजुट होकर हमें निर्देश दिए हैं कि सबसे पहले हमें अपना बचाव करना है, लेकिन इसी के साथ साथ हमें हमारे जो सेवानिवृत्त सैनिक हैं उनके परिवार हैं और साथ साथ हमारे जो सिविलियन पॉपुलेशन है उनको जितनी भी हद तक हम मदद पहुंचा सकते हैं बिना अपने कन्वेंशनल रोल को डाइल्यूट करते हुए हमें देती रहनी चाहिए. और मैं आपको गर्व के साथ कहना चाहता हूं कि तीनों सेनाएं, चाहे वो आर्मी, नेवी और एयरफोर्स क्यों ना हो, सब ने कॉल वर्किंग बियॉन्ड द कॉल ऑफ ड्यूटी इस कार्य को पूरा किया है और आने वाले दिनों में इस कार्य को करते रहेंगे. कोरोनाशी दिलेल्या भारताच्या तयारी आणि लढ्याच्या मुद्द्याबाबत CNN नेटवर्कच्या प्रतिनिधींशी बोलताना CDS प्रमुख बिपिन रावत यांनी काय मत व्यक्त केलंय तेही पाहूयात. हमारे सीमा, हमारे जो बॉर्डर के इलाके हैं वो सुरक्षित हैं. जहां तक बाउंड्री सेटलमेंट का सवाल है, ये जो है हम भी चाहते हैं कि बाउंड्री सेटलमेंट हो, लेकिन ये इतनी जल्दबाजी में नहीं किया जा सकता क्योंकि दोनों की अपेक्षाएं हैं. चीन की भी अपेक्षाएं हैं, हमारी भी अपेक्षाएं हैं. हम नहीं चाहेंगे कि हमें कोई इसमें स्ट्रेटेजिक लॉस हो.
हम चाहेंगे कि जो बाउंड्री सेटलमेंट हो हमारे और चाइना के बीच में, वो म्यूचुअली एक्सेप्टेबल टाइम फ्रेम में हो, म्यूचुअली एक्सेप्टेबल फ्रेमवर्क में हो। और इसीलिए मैं ये नहीं कह सकता कि कितनी जल्दी इसका सेटलमेंट होगा, लेकिन हमारी जो इसमें जो कंसर्न एजेंसीज हैं वो लगातार इस पे कार्रवाई कर रही हैं, और किस तरह से बाउंड्री सेटलमेंट होगा इस पे इस वक्त टिप्पणी करना मेरे ख्याल में आसान नहीं है। आणि यानंतर आपण बघणार आहोत फेडरल बँक प्रस्तुत संजीवनी हा आमचा विशेष कार्यक्रम। बातमी आहे 11 महिन्यांच्या बाळाची, ज्या बाळाने कोरोनाला हरवलंय। अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव इथलं हे बाळ। कोपरगाव शहरात मोलमजुरी करणाऱ्या एका गरीब कुटुंबातील 4ही व्यक्ती दुर्दैवाने कोरोनाबाधित झाल्या आणि यामध्ये पती, पत्नी, 15 वर्षांचा एक मुलगा आणि 11 महिन्यांच्या या बाळाचा समावेश होता। मागच्या आठवड्यात हे पूर्ण कुटुंब साईबाबा तपोभूमी इथल्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल झालं होतं। कुटुंबातील लहान बाळालाही कोरोना झाल्यामुळे डॉक्टरांनाही चिंता वाटत होती, पण वेळीच सर्वांना योग्य उपचार मिळाल्यामुळे या सर्वांनी कोरोनावर मात केली आहे। तपासणी केली आणि त्यानुसार उपचार सुरू केले। आपण सर्वजणांना माहिती आहे की आता जी काही लाट येणार आहे त्याच्यामध्ये लहान मुलांना त्रास जास्त होणार आहे, त्यामुळे आम्हाला थोडं सुरुवातीला धाकधूक होती की बाळ कसं रिस्पॉन्ड करेल, परंतु सुदैवाने पहिल्या टप्प्यातच बाळाने चांगला रिस्पॉन्स द्यायला सुरुवात केली आणि 3 दिवसातच बाळ बरं व्हायला लागलं, त्याचे लक्षणं जाणवायला लागले, बाळ खायला लागलं आणि खेळायला लागलं आणि अशा प्रकारे आईबरोबर ते 10 दिवस राहिलं आपल्याकडे आणि ते डिस्चार्ज झालं आणि हे बघून खरोखरच आनंद झाला की अर्जंटमध्ये कोविड सेंटरला आम्हाला ॲडमिट केलं। मग त्यांनी आशुतोष दादा काळे कोविड सेंटरमध्ये ॲडमिट केलं। मग त्यांनी त्वरित अर्ध्या तासाच्या आत आम्हाला ऑक्सिजन वगैरे सगळं उपलब्ध करून दिलं आणि खूप चांगली ट्रीटमेंट झाली। आता कसं वाटतं? आता एकदम म्हणजे ओके, सगळे बरे होऊन घरी आलो आता। नेटवर्क 18 प्रत्येक भारतीयांना कोविड-19ची लस मिळेल याची खात्री करण्यास मदत करू इच्छितं। तसंच लसीकरण जागरूकता वाढवण्यासाठी फेडरल बँक आणि नेटवर्क 18 संयुक्त विद्यमाने राबवत असलेल्या संजीवनी अ शॉट ऑफ लाईफ या उपक्रमाचं समर्थन करा, जेणेकरून लसीकरणाबाबत जागरूकता वाढेल। अधिक माहितीसाठी हेल्थ एक्सपर्ट अपोलो 24/7.log on to moneycontrol.com/संजीवनी यावरती संपर्क करा। सगळी माहिती आपल्याकरता तिथे उपलब्ध आहे। यानंतर इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।